पत्नीच्या पाठोपाठ मुलगाही अंध, क्रूर पती, सासूने दोघांनाही विहिरीत ढकलले, 3.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. यावल तालुक्यातील दुर्दैवी आणि हृदयदायक घटना. एकंदरीत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे दुर्दैवी घटना घडली असून ही घटना उघडकीस आली आहे. अंध मुलाला विहिरीत ढकलल्याचा आणि 70% अंध असलेल्या सुनेचाही खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी तिचा 100% अंध पती आणि सासू यांच्या विरुद्ध यावल पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा या ठिकाणी खून करण्याचा प्रयत्न केल्याचेही या ठिकाणी फिर्यादीत म्हटलं आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे समोर आले होते, मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर ही धक्कादायक आणि सत्य घटना समोर आली आहे. फिर्यादी स्वप्नील या ठिकाणी सरस्वती स्वप्नील पाटील, वय वर्ष 27, राहणार किनगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याची सासू आशाबाई भागवत पाटील यांनी आणि त्याच्या 3.5 वर्षाच्या मुलाला विहिरीत ढकललेल्या कृत्यात पती स्वप्नील भागवत पाटील याचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीने कोणतेही जबाब दिला नव्हता. मुलाला अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा सखोल चौकशी केली आणि ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पती दोघेही या ठिकाणी दृष्टीहीन आहेत. डॉक्टरांनी गर्भपातादरम्यान होणारे अपत्यही दृष्टीहीन असू शकते असे सांगितले होते. पतीने गर्भपात करण्यात आग्रह धरला होता, मात्र फिर्यादीने मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस स्टेशनचे अप्पर पोलीस अधीक्षक गावित साहेब काय सांगतात हे पहा. काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे. त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील, वय 26 वर्ष, जे की 70% ब्लाइंड आहे. हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाही आहे, हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं. या घटनेमध्ये तिच्यासोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे. तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते. या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता. या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे. या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे. पुढील चौकशी सुरू आहे.